पिंपळनेरसह परिसरातील चिकसे, सामोडे, देशी शिरवाडे, बल्लानेसह अनेक गावांमध्ये बुधवारी दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। काही गावात मुसळधार पाऊस तर काही गावांमध्ये गारपीट झाली आहे। दहिवेल, चिंचपाडा, बोदगावमध्ये गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील मका, कांदा, गहू यांसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिके काढून घेतली होती, तर काहींच्या शेतातील काढणीला आलेल्या पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे। यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे, तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे। बल्हाणे गावात एका नारळाच्या झाडावर वीज कोसळल्याने नारळाच्या झाडाचे मोठे नुकसान झाले असून याच गावात एका पिठाच्या गिरणीची मोटारही जळाली आहे। एकूणच अवकाळी पावसाने ऐन उन्हाळ्यात हजेरी लावल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, एक्सप्रेस न्यूज मराठी, पिंपळनेर। आज दुपारी 3 वाजता सुरुवात झाली अवकाळी पावसाला। भरपूर वादळ गारपीट झालं आणि शेतकऱ्यांचे अशी मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले मक्का, कांदा, गहू, हरभरा या पिकांचं एवढं मोठं प्रमाणात नुकसान झालेलं आहे की शेतकरी ते सोसू शकत नाही। शेतकऱ्याने कांद्याला एकरी 30 ते 40 हजार रुपये खर्च करतो, मकाला एवढा पैसा खर्च केलेला आहे, खत बियाणाचे भरपूर भाव वाढलेले आहेत। तर शेतकरी बंधू एवढा हवालदिल झालेला आहे की तोंडाशी आलेला घास जर अवकाळी पावसाने हिसकावून घेतला तर शेतकऱ्याने कोणत्या परिस्थितीत जगावं।